प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावनी आणि हर्षवर्धन सईला घेऊन कोर्टामध्ये येतात आणि जेव्हा हे सागरला समजतं तेव्हा तो खूप चिडतो. तो मिहिरला म्हणत असतो की एवढ्या लहान मुलीला कोर्टात कोण घेऊन येतं. मात्र मिहिर सागरला समजावतो आणि त्याला शांत राहायला सांगतो. तर दुसरीकडे सागरबद्दल जी बातमी पेपरमध्ये छापून आलेली असते ती पुरू आणि माधवी बघतात. मात्र माधवी पटकन तो पेपर लपवते आणि पुरूला म्हणते की मला राशी भविष्य बघायचं आहे. त्यावर पुरू म्हणतो की तुझं राशी भविष्य मी सांगतो. पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीमुळे पुढचे काही दिवस अतिशय भयानक जाणार आहेत आणि ते ऐकून माधवी काळजीत पडते. पण तरीही ती म्हणते की या सगळ्यामध्ये एक गोष्ट बरी झाली, ती म्हणजे त्या प्रतीकचं खरं रूप आपल्या समोर आलं. त्यावर पुरू म्हणतो अगदी खरं आहे तुझं, कारण जर लग्नानंतर आपल्या मुलीला तडजोड करावी लागली असती तर मग आई वडील म्हणून आपल्या मनाला कायमचा चटका लागून राहिला असता. आणि त्यावर माधवीसुद्धा हो म्हणते. मात्र ती पुरूला सांगते की मी स्वामींना सांगणार आहे की माझ्या मुक्तासाठी एक चांगला मुलगा पाठवा जो तिची नीट काळजी घेईल. तर पुरू म्हणतो फक्त नीट काळजी नाही तर आपल्यासारखी काळजी घेईल. आणि त्यावर माधवीसुद्धा हो म्हणते आणि स्वामींकडे प्रार्थना करते. तर दुसरीकडे माई आणि सई कोर्टाच्या बाहेर बसलेल्या असतात आणि त्याच वेळी सईला समोरून सागर येताना दिसतो. सागरला बघून ती खूपच खुश होते आणि त्याच्याकडे जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते. ती माईंना म्हणते की तुम्ही सईला घेऊन इथेच बसा, कदाचित आतमधून तिला बोलावणं येईल. आणि त्यावर माई हो म्हणतात. तर इकडे सागर सईकडे बघतो, मात्र तिला न भेटताच तो तेथून निघून जातो आणि त्यामुळे सईला खूप वाईट वाटतं आणि सईची अवस्था बघून मिहिरलाही वाईट वाटतं. त्यानंतर तो सईजवळ जातो. तर सई रडतच म्हणत असते की मिहिर काका बघ ना, पप्पा इथे आला पण मला न भेटताच गेला. त्यावर मिहिर म्हणतो की पप्पाचं एक छोटंसं काम आहे, ते काम पूर्ण झाल्यानंतर तो नक्की तुला येऊन भेटेल. आणि मग त्यानंतर तो सुद्धा कोर्टामध्ये जातो. मात्र सई खूप नाराज झालेली असते. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला सांगतो की तू तुझा लुक नीट कर, ते कानातले काढून ठेव, मेकअप कमी कर आणि पदरही नीट घे. त्यावर सावनी म्हणते पण का? त्यावर हर्षवर्धन म्हणतो कारण कोर्टामध्ये एवढा ग्लॅमरस लुक चालत नाही आणि आपल्याला जर त्या सईची कस्टडी हवी असेल तर तू एक अबला नारी दिसायला हवी. आणि त्यावर सावनीसुद्धा हसतच हो म्हणते आणि हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे तिचा लुक ॲडजस्ट करते आणि त्यानंतर ते दोघेजण कोर्टामध्ये जातात. तर सागर आणि मिहिर आधीच कोर्टामध्ये बसलेले असतात. सावनी आणि हर्षवर्धन हसतच त्या दोघांकडे बघत असतात. त्यानंतर जज साहेब तिथे येतात. ते सागर आणि सावनीला म्हणतात की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे तुम्ही समोर येऊन बसा. आणि म्हणून सागर आणि सावनी समोर जातात. सावनी सागरकडे बघत असते, मात्र सागर तिच्याकडे एकदाही बघत नाही. तर दुसरीकडे सई माईंना विचारत असते की अजून किती वेळ आपल्याला इथे थांबायचं आहे, कारण मला खूप बोर होत आहे. त्यावर माई म्हणतात की मम्माचं काम झाल्यानंतर आपण घरी जाऊ. तर सई रडतच त्यांना म्हणते की पप्पासुद्धा इथे आला आहे, त्याने मला बघितलंसुद्धा पण तो मला भेटण्यासाठी नाही आला, तो माझ्यावर रागवला असेल का? त्यावर माई तिला समजावतात की नाही ग बाळा, तुझ्यावर तो कशाला रागवेल. मात्र सई म्हणते की मला माहीत आहे आजी आजोबा लकी काका कोमल आत्तू हे सगळेजण माझ्यावर रागवले असणार, कारण मी त्यांना सोडून इथे मम्माकडे आले ना. मात्र माई तिला समजावतात की असं काही नाही आहे, तुझ्यावर कोणीही रागवलेलं नाही आहे. आणि त्यानंतर ते सईला विचारतात की तुला आजीसोबत बोलायचं आहे का? मात्र सई म्हणते की नाही, मला मुक्ता आंटीसोबत बोलायचं आहे. आणि त्यामुळे माई मुक्ताला कॉल करतात आणि माईंच्या नंबरवरून कॉल येत आहे ते पाहून मुक्ता खूप खुश होते, कारण तिला माहीत असते की हा कॉल सईनेच केला असणार. आणि त्यानंतर ती सईची चौकशी करते. तर सई रडतच तिला सांगते की मुक्ता आंटी मला पप्पांकडे परत जायचं आहे, कारण इथे माझ्यासोबत खेळण्यासाठी कोणीच नाही आहे, लकी काका नाही, कोमल आत्तू नाही, मला ब्रेड बटर भरवण्यासाठी आजीसुद्धा नाही. आणि सईचं हे बोलणं ऐकून मुक्ताला वाईट वाटतं. त्यानंतर ती सईला विचार
विचारते पण तू नक्की कुठे आहेस? त्यावर सई सांगते कोर्टाच्या बाहेर आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. ती सईला विचारते की तुला तिथे कोण घेऊन गेलं? त्यावर सई सांगते मी इथे मम्मासोबत आले आहे आणि पप्पासुद्धा इथेच आहे. आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते. ती म्हणते की एवढ्या लहान मुलीला कोर्टामध्ये कोण घेऊन जातं? तर सई तिला म्हणत असते की मुक्ता आंटी मला तुझी खूप आठवण येत आहे, प्लीज मला भेटण्यासाठी ये ना. त्यामुळे मुक्ता म्हणते हो सई, मी लगेच कोर्टाच्या बाहेर येते, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून सई खुश होते. तर मुक्ता लगेच कोर्टामध्ये जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे जज साहेब सावनी आणि सागरचा डिवोर्स मान्य करतात आणि त्यामुळे सावनी आणि हर्षवर्धन खूपच खुश होतात. त्यानंतर जज साहेब म्हणतात की तुम्हाला 2 मुलं आहेत, त्यातील मोठा मुलगा आदित्य हा सावनी कोळी यांच्याकडे असतो, तर लहान मुलगी सई सागर कोळी यांच्याकडे, आणि यापुढे सुद्धा ही कस्टडी अशीच राहील. मात्र त्यावेळी सावनीची वकील म्हणते की सावनी कोळी यांना हे मान्य नाही, त्यांना सई कोळी हिची कस्टडी हवी आहे. आणि ते ऐकून सागर खूप चिडतो. तो म्हणतो की मला हे मान्य नाही. त्यामुळे सागरचे वकील जज साहेबांना सांगतात की सागर कोळी यांना ही गोष्ट मान्य नाही, कारण जेव्हा सई 6 महिन्यांची होती तेव्हा या सावनी मॅडम तिला सोडून निघून गेल्या होत्या आणि तेव्हापासून ते आजपर्यंत सागर कोळी आणि त्यांच्या घरच्यांनी सईला सांभाळलं आहे, तिला लहानाचं मोठं केलं आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. सावनी मॅडमला मात्र तिची साधी आठवणही आली नाही. सई 6 महिन्यांची असताना त्या तिला सोडून निघून गेल्या, त्यामुळे सईची कस्टडी त्यांना देण्यात येऊ नये. आणि आदित्यची कस्टडी त्यांच्याकडे आहे, मात्र तो तरी आज त्यांच्यासोबत कुठे आहे? त्यांनी त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं आहे. आणि ते ऐकून सावनी खूप चिडते. तर सावनीची वकील म्हणते की आम्हाला हे आरोप मान्य नाहीत, सावनी मॅडम सईची व्यवस्थित काळजी घेऊ शकतात, त्यामुळे सईची कस्टडी त्यांनाच देण्यात यावी. आणि कोर्टामधील हा सगळा प्रकार बघून सागरला 5 वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आठवतो. सावनी घर सोडून चाललेली असते. सागर तिच्या हातापाया पडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सावनी म्हणते की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत या घरात राहू शकत नाही. जर मी इथे राहिले तर मी तुमच्या सगळ्यांचं जगणं अवघड करेल आणि आपण दोघेही सुखात राहणार नाही, त्यामुळे आपण वेगळे होऊ आणि आपापला आनंद शोधू. त्यावर सागर तिला म्हणत असतो अगं सावनी, पण आपल्याला 2 मुलं आहेत, तू त्यांचा तरी विचार कर. मात्र सावनी म्हणते की मी आदित्यला सोबत घेऊन जाईल, कारण तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि सईला तू सांभाळ, कारण ती लहान आहे, तिचा काही प्रश्नच नाही. आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो. तो सावनीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र सावनी म्हणते की मुळात मला ही मुलगी नको होती, हे बाळ तुला हवं होतं, त्यामुळे तूच सांभाळ. आणि त्यानंतर ती सागरच्या हातावर डिवोर्स पेपर ठेवून तेथून निघून जाते. आणि हा सगळा प्रकार आठवून सागर खूप चिडलेला असतो. तर इकडे जज साहेब त्याला आणि सावनीला सांगतात की आम्ही चौकशी करूनच सईची कस्टडी कोणाला द्यायची हे ठरवू. 12 दिवसांनंतर या केसचा निकाल लागेल, मात्र तोपर्यंत सई कोळी ही सावनी कोळी यांच्यासोबतच राहील. आणि ते ऐकून सावनी आणि हर्षवर्धन खुश होतात. आणि त्यानंतर सावनी पटकन डिवोर्स पेपरवर सही करते. सागरला मात्र सही करताना खूप त्रास होत असतो, मात्र मिहीर त्याला धीर देतो आणि त्यानंतर सागरही त्या पेपर्सवर सही करतो आणि कायदेशीररित्या सावनी आणि सागर एकमेकांपासून विभक्त होतात. त्यानंतर सावनी आणि हर्षवर्धन बाहेर जातात. ते दोघेही खूपच खुश असतात आणि सेलिब्रेशनसाठी बाहेर जाण्याचं ठरवतात. मात्र सावनी म्हणते की सईचं काय करायचं? त्यावर हर्षवर्धन तिला सांगतो की मी दुसरी गाडी बोलावून घेतो, तू तिला घरी पाठव. आणि त्याप्रमाणे सावनी करते. त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते, मात्र तोपर्यंत हर्षवर्धन आणि सावनी तेथून निघून जातात. माई आणि सई मात्र कोर्टाच्या बाहेरच असतात. आणि त्यानंतर मुक्ताला बघून सई खूप खुश होते, मात्र जेव्हा मुक्ताला समजतं की सावनी सेलिब्रेशनसाठी बाहेर निघून गेली आहे तेव्हा तिला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताला एक मूल दत्तक घ्यायचे असते, मात्र तिचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जातं आणि या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. तर सागर म्हणतो की बरं झालं त्या लोकांनी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं, कारण आई होणं तुम्ही डिझर्व करू शकत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.